नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वयंपाकघर आणि घरासाठी 10 जबरदस्त स्मार्ट टिप्स। नमस्कार रसिक प्रेक्षक, स्वागत आहे तुमचं व्हॉइस ऑफ एमएन मध्ये। रोजच्या धावपळीच्या आयुष्यात घर आणि स्वयंपाकघर सांभाळताना आपली खूप धांदल उडते, पण जर काही साध्या आणि सोप्या टिप्स माहिती असतील तर आपलं काम अर्ध होतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 घरगुती टिप्स सांगणार आहे ज्या तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचवते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। टिप नंबर 1, कडधान्य। पावसाळ्यात किंवा दमट हवेत कडधान्यांना लवकर कीड लागते। अशा वेळी कडधान्याच्या डब्यात 2-3 तमालपत्र टाकून ठेवा, कीड लागणार नाही। टिप नंबर 2, लिंबू। लिंबू जास्त दिवस टिकवण्यासाठी त्याला थोडे खोबरेल तेल लावून हवाबंद डब्यात ठेवा। लिंबू महिनाभर ताजे राहतील। टिप नंबर 3, हिरवी मिरची। मिरच्या लवकर कुजू नयेत म्हणून देठ काढून मगच फ्रीज मध्ये ठेवा, यामुळे त्या जास्त काळ टिकतात। टिप नंबर 4, गॅस शेगडी। गॅसच्या बर्नरवर साचलेली काजळी काढण्यासाठी गरम पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा टाकून 15 मिनिटे भिजत ठेवा, बर्नर नव्यासारखा चमकेल। टिप नंबर 5, दूध। दूध तापवताना पातेल्याच्या कडेला थोडे तूप लावलं तर दूध उतू जात नाही। टिप नंबर 6, घरगुती स्वच्छता आणि व्यवस्थापन। फरशी स्वच्छता। फरशी पुसताना पाण्यात थोडं खडे मीठ आणि कापूर टाका, यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि माशा मुंग्या येत नाहीत। टिप नंबर 7, कपाटातील वास। कपाटात कपड्यांना कुबट वास येऊ नये म्हणून एका कपड्यात थोडा चहा पावडर किंवा कोरडा साबण गुंडाळून ठेवा। टिप नंबर 8, तांब्या पितळेची भांडी। देवाची भांडी किंवा तांब्या घासण्यासाठी चिंच किंवा लिंबाऐवजी टोमॅटो केचप वापरून पहा, खूप लवकर चमक येते। टिप नंबर 9, मिक्सर साफ करणे। मिक्सरच्या भांड्याची पाती धारदार करण्यासाठी महिन्यातून एकदा त्यात थोडे खडे मीठ टाकून मिक्सर फिरवा। टिप नंबर 10, कचरा पेटी। कचरा पेटीतून दुर्गंधी येऊ नये म्हणून खाली थोडा बेकिंग सोडा शिंपडा। तर मित्रांनो, या होत्या काही सोप्या घरगुती टिप्स। यापैकी तुम्हाला कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली हे मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा। तुमच्याकडेही काही अशाच टिप्स असतील तर त्याही शेअर करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्या व्हॉइस ऑफ एमएन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।